आपला 12वा अध्याय सुरू आहे आणि त्यातला 7 आज आपण घेतो आहोत. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. किंबहुना पार्था जैसी बाळावरी माता प्रेम करी जीवे भावे तैसे माझे भक्त कैसेही असोत मज ते अत्यंत आवडती. आता हे श्रीकृष्ण परमात्मा सांगतोय भक्ताचं आणि त्याचं नातं, आई आणि बाळाचं नातं. करी सर्व काळ तयाचा सांभाळ दूर कळी काळ घालवोनी. नाही तरी पार्था माझी या भक्तांसी चिंता ती कायसी संसाराची. राजाची या कांते लागी धनंजया काय मागावया लागी भीक. तैसे माझे भक्त तैसे भक्त माझे प्रेम पात्र साचे लाजेना तयांचे करायासी. जन्म मृत्यूची या लाटान माझी पाही गटंगळ्या खाई जग सारे. देखोनी हे दृश्य चित्ता माझी भला विचार हा आला पंडू सुता. ऐसा भव सिंधू जरी क्षुब्ध होय सांग कोणा भय नुपजेल. ऐसा भव सिंधू जरी क्षुब्ध होय सांग कोणा भय नुपजेल. तेथे भोळे भाळे माझे भक्तजन जातील भिवोन याची लागी. तयाची या गावा आलो मी धावून साकार सगुण होनिया. सहस्त्र नामांच्या बनवोनी नौका त्यात भक्ता एका बैसवोनी. भवार्णवातून करावया पार मी तो कर्णधार झालो पार्था. जे का कुटुंबाती परिवारे युक्त तया तरांड्यात बैसविले. तर इतकं सुंदर नातं आहे. मी नेहमी सांगत आली आहे की आपल्याला फक्त त्याच्यावर सगळं सोपवायचं असतं, एवढंच करायचं असतं. बाकी आपल्याला काहीही असे काही खूप सारे कष्ट, आपल्याला खूप काही प्रयत्न, असं काहीही करायचं नसतं. कुठेतरी आपण श्रद्धा ठेवतो ना, आपण आईवर आपला विश्वास ठेवतो का आईवरही आपल्या शंका घेत असतो की ही मारणार तर नाही, ही रात्री झोपल्यानंतर आपलं निघून तर नाही जाणार, ही आपल्या बरोबर काही गलत तर नाही करणार. असं आपल्याला आपल्या मातेबरोबर कधीही शंका येत नाही. मग तो विश्वास निर्माण होतो कुठून? काय बेस असतो त्याचा? आपला आपल्या आईवर विश्वास असतो, त्याचा त्याचा बेस काय आहे? त्याचा आधार काय आहे? काहीच नाही आहे. नुसतं सांगितलेलं ही आई, हे वडील. आपल्याला इतका ट्रस्ट असतो आपल्या आई वडिलांवर की आपल्या मनात सुद्धा कुठली शंका येत नाही की हे आपण रात्री झोपल्यानंतर गायब होतील का. ज्ञानेश्वरांबरोबर नक्कीच हे झालं. त्यांना चौघांना तो प्रसंग फेस करावा लागला. पण ती योजना फार वेगळी होती. जोपर्यंत ते दोघं हात सोडणार नाहीत तोपर्यंत ह्यांचं सत्य, जे एक स्वरूप होतं चौघा भावंडांचं, ते प्रकाशात आलं नसतं. तो डिवाइन प्लॅन होता. पण एक ती केस सोडली तर बाकी सामान्यतः असं कधी होत नाही की मुलांबरोबर काही विपरीत घटना घडेल. मग तिथे तो श्रद्धा, तिथे ती भक्ती, तिथे तो विश्वास, तो काही असा काही शिकवून सांगून निर्माण झालेला नसतो. तो नॅचरल असतो. आणि तोच नॅचरल बेस, फाउंडेशन, आधार आपल्या आणि परब्रह्माच्या नात्यात असलाच पाहिजे. कोण देव? आम्ही नाही पाहिला. कधी दिसला? कोणाला दिसला? असं म्हटल्यानंतर मला जन्म कोणी दिला? मी असाच आलो असं म्हणणं झालं मग. हो की नाही? म्हणजे आपण जन्माला आला म्हणजे अगदी अनाथ असलं मूल तरी त्याला माहिती असतं या जगात सृष्टीमध्ये जन्माला आल्यानंतर मी आलोय म्हणजे माझा निर्माण करता कोणीतरी आहे, जन्म देणारा नक्की कोणीतरी आहे. मी असंच काही आकाशात न टपकलो नाही. हे की नाही? तसंच आपण देव हा मानला पाहिजे, पराशक्ती ती मानली पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास हा ठेवलाच पाहिजे. बाकी बात आहे अनुभवाची. जोपर्यंत पहिले मुर्गी की पहिले अंडा, असं अशी सिच्युएशन आहे. जोपर्यंत आपण विश्वास नाही ठेवत आपल्याला अनुभव येत नाही. विश्वास ठेवावा लागतो. पण माणसामध्ये प्रॉब्लेम हा आहे की माणसाला घाईच जास्त, स्वतःच्या कर्तृत्व दाखवण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची. मी करता,
हे पटवून देण्याची खूप जास्त असते आणि म्हणून तो विश्वास ठेवत नाही, त्याला पेशन्स नसतो. पेशन्स हा सगळ्यात पहिला धडा आहे परमार्थाचा अनुभव घेण्यामध्ये, पेशन्स. कारण त्या जोपर्यंत आपण तेवढा पेशन्स ठेवत नाही की आपल्याला आपण करतोय त्याचा अनुभव आपल्याला येईल किंवा आपण विश्वास ठेवल्यानंतर आपली नय्या पार होईल, हा जो मधला भाग आहे, हा मधला स्पेस आहे, तो त्या स्पेस मध्ये शांत राहणं, पेशन्स, कामनेस, शांत राहणं, पीसफुलनेस, हे सगळं अत्यंत आवश्यक आहे. घाबरं होणं, पता नाही काय होईल, नक्की मदत मिळेल का, नाहीच मिळाली तर काय करायचं, हे सगळे इश्यूज तिथे येत नाहीत. तर त्यामुळे कुठेतरी आपल्याला, आणि जर विश्वास, आता मी माझ्या अख्ख्या जीवनाच्या अनुभवावरनं अगदी खात्रीनं सांगू शकते की जरा आपलं मन डळमळायला लागलं ना की कुठेतरी आपल्याला गायडन्स येतो. गायडन्स म्हणजे काय, अल्टिमेटली मेसेज येतो, मेसेंजर येतो, मेसेंजर. मेसेंजर म्हणजे कोणीतरी काहीतरी बोलतं. मी नेहमी सांगत आली आहे, सतत सांगेन की बी अटेंटिव्ह, सतत सतर्क राहायचं. आपल्याला कुठून मेसेज येतोय कोणालाही अंडर एस्टिमेट करायचं नाही, कोणालाही नाही. कुठल्याही भोवतालच्या एकाही एलिमेंटला अंडर एस्टिमेट करायचं नाही. की हे तर लहान मुलं आहे, ही तर म्हातारी व्यक्ती आहे, ही तर शेजारीणच आहे, हे भलाणच आहे, हे डिमकच आहे, म्हणजे बिलकुलच नाही. म्हणजे इतका विश्वास आपण जेव्हा ठेवतो ना, तेव्हा आपल्याला नक्की मार्गदर्शन मिळतं की बाबा रे थांब, बाबा रे घाई कर, बाबा रे असं कर, बाबा रे तसं कर. आपल्याला गायडन्स येतो, आपल्याला मेसेज येतो. तो मिळण्यासाठी थांबावं लागतं, थोडा विश्वास ठेवावा लागतो, श्रद्धा पक्की असली पाहिजे. आणि असं आहे ते भक्ताचं आणि परमात्म्याचं, गुरुचं नातं. त्याच्याशिवाय नाही होत. आपल्याला गुरूंवरही श्रद्धा ठेवावीच लागते की नाही, आता मी यांच्या चरणाशी आलोय तर माझी नय्या पार नक्की होणार. मग आपण म्हणतो त्यांनी केलं, ह्यांनी केलं, गुरूंनी केलं. मग काही एका स्टेज नंतर, स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट नंतर गुरु सांगतात की मी वगैरे काही करत नाही, हे तुला तुझ्या कर्मांची फळं मिळतात. म्हणजे वाईट झालं तर तेही तुझंच फळ आहे, आणि चांगलं झालं तर कधीतरी आपली पुण्याई केलेली आत्ता कामात आली, असा त्याचा अर्थ ते सांगायला लागतात. सुरुवातीला भोबळेपणा, असा भोळा स्वभाव असतो, भाबडेपणा असतो शिष्यामध्ये. त्यामुळे त्याच्या मनाला ते शिकवायला जात नाहीत की अरे असं नाही तसं नाही, त्याच्याशी फार जास्त चर्चा करत नाहीत. मग भक्त म्हणतात की गुरु तुमच्यामुळे झालं, ते म्हणतात काही बोलत नाहीत, हसतात नुसते. सुरुवातीला लहान मूल म्हणतं ना, आई तू आली म्हणून माझं असं झालं, आपण म्हणतो आईला. पण आईला माहिती असतं की असं तिनं काहीच केलेलं नसतं, आणि मग ती फक्त हसते. हो बाळा, तुला असं वाटतंय का की मी केलंय, बरं ठीक आहे मीच केलंय. अगदी ही प्राथमिक पायरी आहे की ते म्हणतात ठीक आहे ठीक आहे मीच केलंय. मग नंतर तुम्ही शहाणे व्हायला नंतर लागल्यानंतर, म्हणजे शहाणपणा देण्यासाठी नंतर ते म्हणतात की नाही मी तर काहीच नाही केलं. मग कोणी केलं? मग तो भक्त विचारेल कोणी केलं, मग माझं हे काम कसं झालं? मग ते म्हणतात की ते असं असं झालं होतं, असं तू केलंस त्याचं हे फळ आहे. म्हणजे काय की ग्रॅज्युअली अंडरस्टँडिंग डेव्हलप करणं, अंडरस्टँडिंग डिसिपल मध्ये, शिष्यामध्ये, भक्तामध्ये त्याला विचार करायला प्रवृत्त केलं जातं की हे मग कोणी केलं आणि कसं झालं. काय आहे, गुरुची अनेक रूपं आहेत. गुरु फिजिकल बॉडीमध्ये मॅक्झिमम लोक बघतात, पण मुळात गुरु ही शक्ती आहे, परब्रह्म ही शक्ती आहे, आणि ती कुठल्याही माध्यमातनं काम करू शकते. मात्र ती माध्यम वेगळे वेगळे प्रकारचे असतात. मग तिथे आपल्याला आपला अंडरस्टँडिंग डेव्हलप करावं लागतं. त्या शक्तीचं स्वरूप ओळखण्यासाठी आपल्याला तेवढं अंडरस्टँडिंग डेव्हलप करावं लागतं. आणि ते मग सटल लेयर्स आहेत, ते कांद्याच्या एक एक लेयर प्रमाणे आपले जेव्हा 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 उतरत जातात तेव्हा आपल्याला डेप्थ येत जाते, प्रत्येक गोष्टींचं गांभीर्य कळतं, प्रत्येक गोष्टींची सखोल
खोली कळायला लागते की किती खोल आहे, आपण किती तयारी केली पाहिजे, आपण किती स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे, स्वतःबरोबर डिसिप्लिन कसा फॉलो करायचा आहे, हे सगळं हळूहळू हळूहळू भक्ताला किंवा डिसिपलला, शिष्याला गुरु ग्रॅज्युअली शिकवत जातात. पण पहिलं विश्वास, सरेंडर, सगळ्यात पहिला सरेंडर आहे. आपल्याला झुकावंच लागतं, आपल्याला कुठेतरी श्रद्धा पक्की ठेवावी लागते, त्याच्याशिवाय काही होत नाही. तैसे माझे भक्त कैसेही असोत मज ते अत्यंत आवडती. आणि जेव्हा जेव्हा एखाद्यावर, एखाद्या गुरुवर किंवा परमात्म्यावर जेव्हा आपण अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतो ना, त्याचे आपण लाडके असतो. कारण त्याला माहितीये की मी जर ह्याची गाडी हलवली तर हा पुढे जाणार आहे, हा माझीच वाट बघत बसणार आहे. जसं आई म्हणते ना, दोन मुलं असतील, त्याचं एक मूल आईवरच विसंबून असतं. आई म्हणते नाही नाही, ते मी गेल्याशिवाय तो जेवणार नाही, मी अमुक केल्याशिवाय, मी हो जा म्हणल्याशिवाय तो मूल जाणार नाही माझं, मी परमिशन दिल्याशिवाय ते इथनं हलणार नाही, ते जाणार नाही. तो माझी वाट बघत असेल, माझ्या हो म्हणण्याची वाट बघत असेल, नको म्हणण्याची वाट बघत असेल, तर ती आईला काळजी असते. तसं त्याची काळजी, त्या डिसिपलची काळजी, परमात्मा किंवा गुरु जो भूमिकेत असतो, त्या भूमिकेतली शक्ती ती काळजी बाळगते, त्याचा सांभाळ करते. करी सर्व काळ तयाचा सांभाळ, दूर कळी काळ घालवोनी. त्याच्यापासून त्याला प्रोटेक्ट करत राहते. पण हे सगळं करण्यासाठी आपलं तेवढं चांगलं कर्म जनरेट झालेलं पाहिजे. खूप खूप म्हणजे गमतीशीर पाठ आहे हा. आपण अतिभ्रमात जगता येत नाही. म्हणजे एकीकडे पूर्ण श्रद्धा ठेवायची आणि दुसरीकडे कुकर्म करायची, किंवा इनडिसिप्लिनरी बिहेवियर ठेवायचं, किंवा वाटेल तसं वागायचं आपल्या लोअर बॉडीजनी. म्हणजे मेंटल बॉडी, फिजिकल बॉडी आणि इमोशनल बॉडी, ह्या तीन आपल्या व्हेकल्सना घेऊन आपण वाटेल ते करायचं आणि म्हणायचं नुसतं गुरूंना त्यांच्यावर श्रद्धा ठेवून माझं चाललंय. असं चालत नाही. मग ते एका ठिकाणी ठोकर देतात आपल्याला, एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये. ते आपल्याला कळत नाही, कधी एकदा कधी बसेल दणका. पण ती वेळ आणू नये. सरेंडर करतो तेव्हा आपले इंद्रिय पण सरेंडरच हवीत, आपलं मनही सरेंडर हवं. आपले इंद्रिय पाहिजे तसं वागणार. मागेही मी ही गोष्ट सांगितली होती, ती पुन्हा पुन्हा इथे आता रिपीट होतीये, कारण हा अर्थ समजून घेणं, ही क्लॅरिटी येणं खूप आवश्यक आहे. अदरवाईज डबल माइंडेड बिहेव करतो आपण माणसं. म्हणजे काय असतं, म्हणजे खरंच आहे, फिजिकल प्लेनवर मनुष्य जी चापलुसी करत असतो दुसऱ्या माणसाबरोबर, कुठेतरी ती गुरूंबरोबर आपण आपण अननोईंगली अदरवाईज नोईंगली करायला जातो. चॅप्टरपणा, बनेलपणा, तो नाही चालत तिथे. अत्यंत ट्रान्सपरन्सी पाहिजे, अत्यंत स्वच्छ हृदय पाहिजे, अत्यंत निर्मळपणा पाहिजे. तिथे कुठलाही आगाऊपणा चालत नाही. कुठलेही आपण आपले बुद्धीचे हे लावलेले चालत नाहीत कस. कारण ती तर स्वच्छ शुद्ध शक्ती आहे. तिला सगळं ट्रान्सपरंट दिसत असतं आणि तिला आपणच फक्त प्रिय नाही आहोत, सारी दुनिया, प्रत्येक कण आणि कण तिचाच आहे. त्यामुळे प्रत्येक जण तिचा आहे, त्या शक्तीचा आहे, त्या परमात्म्याचा आहे. त्यामुळे आपण इकडे येत म्हणून आम्ही तुम्हाला सरेंडर आहोत, आणि दुसरीकडे आपण विचित्र विचित्र उद्योग करू, तर ते चालत नाही. आणि मग त्याचं लॉंग टर्म बेसिसवर आपल्याला रिझल्ट बघायला मिळतात. इमिजिएट तर आपल्याला काही नाही दिसत, कारण जसं आपण बदमाशी करतो, मग परमात्माही तशीच टेस्ट घेतो, तो बघत राहतो. आणि एखाद्या वेळेला मग असा नामानिराळा होतो. त्यामुळे म्हणतात ना, घाबरूनच राहावं परब्रह्माला, गुरूंना घाबरावं. माणसाने घाबरावं त्या शक्तींना. ती काही मजाक करायची किंवा हलक्यात घ्यायच्या गोष्टी नाहीयेत. सिरियस असलं पाहिजे. आपण जे करतोय ते कळलं पाहिजे, अवेअरनेस पाहिजे, मॅच्युरिटी पाहिजे. करी सर्व काळ तयाचा सांभाळ, दूर कळी काळ घालवोनी. नाहीतरी पार्था माझी या भक्तांची चिंता ती कायसी संसाराची.
राजाची या कांते. आता राजाच्या बायकोला काही रस्त्यावर अन्न पाणी मागावं लागणार आहे का? नाही. तिला तर बाय डिफॉल्ट ती डिझर्व करते. तिच्याकडे राज्य आहे, राजाचं सामर्थ्य आहे, सगळा पैसा आहे, तेवढं काय म्हणतो आपण, सुखसमृद्धी आहे, तिच्यावरती वेळ येणार नाहीये. तसं जो भक्त आहे, जो डिसिपल आहे, जो डिवोटेड आहे, सरेंडर्ड आहे, त्याला छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करावी लागत नाही. पण ते सरेंडर खूप हायेस्ट लेवलचं पाहिजे. म्हणजे हनुमानासारखं. हनुमान हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे भक्ताचं. तर तसं सरेंडर पाहिजे. तैसे भक्त माझे प्रेम पात्रसाचे, लाजे ना तयाचे करायासी. मग त्याच्यासाठी दरवाजात सुद्धा उभं राहायला परमात्म्याला लाज नाही वाटत. अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक संतांच्या गोष्टी आहेत, अनेक भजन आहेत आपल्या याच्यामध्ये, की घरात कसा तो नोकर बनून विठ्ठल राहिला, कोणाच्या कोणाच्या मदतीला धावून आला काम करायला. तर कबीराचं पण विणतो शेले ते गाणं आहे, कौशल्येचा रामबाई. म्हणजे हे कसं शक्य आहे? किंवा मीरेचा श्रीकृष्ण कसं शक्य आहे? काय प्रचंड सरेंडर आहे तिथे, भयंकर प्रेम आणि श्रद्धा. ते त्याचं स्टँडर्डच खूप हाय स्टँडर्ड आहे. आपण मध्येच म्हणू तुमच्यावर माझं काय आपण म्हणतो की तुम्हीच माझं सगळं करता, आणि दुसरीकडे आपण आपलं अकलेचे घोडे दौडवत राहतो. तसं नाही आहे. मीरेचा अभ्यास करा. मीरा कशी म्हणून चरित्र का वाचायची, संतांची चरित्र हे मार्गदर्शन आपल्याला. आपण हा जो इथे अभ्यास करतोय ते नक्की करायचं कसं, ह्याच्यातनं हे आपल्याला चरित्रातनं वाचायला मिळतं. अनेक संतांची चरित्र आहेत, ते धडपडले नाहीत. उद्या जर काही अडचण आली, आर्थिक अडचण आली, शारीरिक अडचण आली, मानसिक संतुलन हालेल असा काही प्रसंग घडला, तर ते असे मुळासकट झाड हलवल्यासारखे हालत नाहीत आतनं. ते स्थिर राहतात. बघू काय होतं पुढे. पेशन्स. बघू काय होतं. एकदम असं पॅनिक व्हायचं, आपणही व्हायचं, चार लोकांना बरोबरच्या पण पॅनिक क्रिएट करायचं आणि त्यांनाही हलवून सोडायचं, असं कधीही करत नाही. असा जो स्थिर असतो माणूस. म्हणून म्हटलंय की काय मग स्थितप्रज्ञ हा जो पहिला कॉन्सेप्ट येऊन गेला भगवद्गीतेमध्ये. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. बुद्धी स्थिर. बुद्धी स्थिर असली की विचार स्थिर, मन स्थिर, शरीर स्थिर, आपोआप सगळं स्थिर होतं. स्टेबल, स्टॅबिलिटी. स्थिर म्हणजे स्टॅबिलिटी, स्टेबल माइंड. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला सोल्युशन येतं. जेव्हा पण हायेस्ट मेसेज येतो ना, किंवा सोल्युशन येतं ना, ते हायर माइंड. आता आता एक नवीन कॉन्सेप्ट तुम्हाला मी सांगते. लोअर माइंड अँड हायर माइंड. कॉन्क्रीट माइंड अँड कॉन्क्रीट माइंड अँड ऍबस्ट्रॅक्ट माइंड. या हे शब्द तुम्ही ऐकलेले आहेत. आता मेंटल प्लेन मध्ये मेंटल मी प्लेन सांगितले आहेत, म्हणजे एक एक लेयर्स आहेत. त्या लेयर मध्ये ज्याच्यात आपली मेंटल बॉडी येते, त्याच्यामध्ये ना दोन पार्ट आहेत, लोअर अँड हायर. लोअर मेंटल बॉडी मध्ये सगळं कॉन्क्रीट आणि ग्रॉस थॉट प्रोसेस चालते. मेंटल बॉडी मध्ये विचार असतात. तर विचार म्हणजे स्वतःच्या केंद्रित विचार, भीती, नंतर वेगळ्या वेगळ्या इमोशन्स, त्याच्याशी निगडित विचार तिथे चालतात. आणि त्याच्यामध्ये नुसता गोंधळ असतो. म्हणजे खळबळणारं पाणी असतं ना, असं लाटा येणारं, समुद्राच्या लाटाच बेस्ट एक्झाम्पल आहे त्याचं, की ते असं हिंदोळत राहतं पाणी. लोअर मेंटल बॉडीची अवस्था ती असते. पण जो मनुष्य त्याला शिफ्ट करतो ना, आणि ते इतकं सोपं नाहीये. हा शिफ्ट थोडा हायर स्टँडर्डचा आहे, आणि हा खूप अभ्यासानंतर शिफ्ट येतो. लोअर मधनं हायर मेंटल बॉडी मध्ये जाणं, त्याच्यासाठी प्रचंड म्हणजे तयारी लागते आपल्याला. पण जेव्हा आपण त्या ह्याला टच जरी करायला लागलो ना, त्या स्टँडर्डला, मेंटल बॉडीच्या, हायर मेंटल बॉडीच्या, तर तिथं तो प्लेन आहे सटल. त्याच्यावर येतात मेसेजेस.
तर जोपर्यंत आपलं हिंदोळणारं मन आपण शांत नाही करत, डचमळ 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 मनामध्ये हे तर नाही, ते तर नाही, ते तर नाही, असं करत गदागदा हालत असतं. ते मनाचं पाणी तोपर्यंत शांत नाही होत, स्थिर नाही होत, तेव्हापर्यंत त्याच्यावर पडणारा हलकासा प्रकाश, प्रकाश म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे विचार, कोणाकडनं काय आला, कसा आला, तो प्रकाशाचा किरण, ज्ञानाचा किरण आपल्याला दिसणारच नाही, पाणी जर गचागच हालत राहिलं तर मनातलं. आणि म्हणून कुठल्याही सिच्युएशन मध्ये पहिले स्वतःला शांत करायचं. त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट सोल्युशन हे आहे. म्हणजे माहिती नाही, मी हे फॉलो केलं, तुम्ही करू शकता. सगळ्यात जास्त एक्स्ट्रीम वाईट काय घडू शकतो, मी तर असा विचार करते. बापरे, संकट आलं, आता ह्याच्यात काय होईल, मॅक्झिमम काय होऊ शकतं. ओके, हे होऊ शकतं. ओके, मृत्यू येऊ शकतो. ओके, आणखीन काही होऊ शकतं, नोकरी जाऊ शकते. आणखीन काय होऊ शकतं, म्हणजे जो प्रसंग असेल त्याच्याशी रिलेटेड, हा, जे जे असेल त्याचं अत्यंत वाईट म्हणजे शेवटची स्टेज काय असू शकते, काय घटनेचा रिझल्ट निघू शकतो, वाईट 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 होईल, वाईट होईल, पण अरे पण काय वाईट होईल, तिथे जाऊन पोचायचं, डायरेक्ट जंप मारायची. ओके, हे वाईट होईल का, इतकं वाईट होईल, ठीक आहे, मग आपल्याला रिझल्ट माहिती आहे, वाईटातलं वाईटात काय होईल, हे होईल. मग आपली प्रिपरेशन करायची, आपोआप मन शांत होत. नुसतंच आपल्याला वाटतं, अरे बापरे, नोकरी गेली तर असं होईल, नोकरी, अरे पण काय होईल, नोकरी गेली तर काय होईल, पैशाचं येणं जाणं थांबेल, काही आपले रोजचे व्यवहार असतात तिथे गडबड होईल. पण आता जेव्हा आपण म्हणू ठीक आहे, हे जर आपल्या प्लॅन मध्ये लिहिलेलं आहे, ह्याला जर मी एंटायटल्ड आहे, माझी नोकरी जाणं ठरलेलं आहे, कारण मी कधी कदाचित कोणाचं तर नुकसान केलं असेल, मी हे संकट झेलणं मी डिझर्व करत असेल, तर मला हे तसंही होणार आहे आणि असंही होणार. मग तेव्हा ना मन आपलं तयार होतं, ओके फाईन. मी मग कारण जोपर्यंत आपण, आता कित्येक जणांच्या, इव्हन आमच्या घरात, माझ्या घरातही असं घडलेलं आहे, माझ्या संसारात सुद्धा, की नवऱ्याच्या नोकरीवर संकट आलं, काढलेले आहेत 3 महिने. सगळ्या मधल्या पिरियड मध्ये तर अनेक हजारो, जवळजवळ सगळ्यांना हा अनुभव आला, एक मध्ये पॅच येऊन गेला मार्केटचा, मार्केट डाऊन होतं तेव्हा सगळ्यांना हे संकट आलं. पण मग असं झालंय का की सगळं सत्यानाश झाला, नाही झालेलं. कारण तो वर बसलेला आहे ना. हे जे वाक्य आहे, करी सर्व काळ तयाचा सांभाळ, दूर कळी काळ घालवोनी, काहीतरी सोल्युशन येतं, कुठून तरी पैसा कमवण्याचा. हा, तुम्हाला तेवढा अमाऊंट नाही मिळणार, कॉम्प्रोमाइज करावं लागतं, पण कॉम्प्रोमाइज इज नॉट अ भयंकर सिच्युएशन ना, कॉम्प्रोमाइज तर आपण करतोच ना. अगदी रोजचं आपण विकेंडला हॉटेलमध्ये नाही जाणार, आपण घरात करू इडली सांबार, आपण हा कॉम्प्रोमाइजच करत असतो. मग त्याच्याने खूप काही नुकसान होत नाही आपलं. त्याच्यातनं आपल्याला मुलांना ऍडजस्टमेंट शिकवतो, म्हणजे आपल्याला हे ट्रेनिंग असतं की सतत बेस्ट होणार नाहीये, सोल्युशन निघू शकतं, पण पहिले मन शांत करा, स्थिर करा, स्टेबल व्हा. मग आपल्याला आलेला प्रकाशाचा किरण मोठा झोत असल्यासारखा दिसतो आणि मग वाटतं वाव, हे सोल्युशन. आणि ते 2-3 महिने कसे निघून जातात, पत्ताही लागत नाही. अगदी शारीरिक संकट असू दे, मानसिक असू दे, आर्थिक असू दे, काहीही कसलंही संकट असू दे, अगदी स्पिरिच्युअल संकट सुद्धा, ते सुद्धा येतं बरं. स्पिरिच्युअलिटी मध्ये सुद्धा संकट येतं, मोठा ल. मग वाट बघायची, ओके, 4 महिने आराम दिलेला आहे, काही करायचं नाहीये, मग एन्जॉय करायचं, इकडे दुसरं काहीतरी करायचं. तर काय आहे, जो जेव्हा आपण ही डचमळ 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 मनातली थांबवतो ना, स्टेबल करतो, तेव्हा आपल्याला विचार सुचायला लागतात. हायर माइंड, गायडन्स आलेला आपल्याला दिसतो, विजिबल होतो, लक्ष जातं. पाणी नाचत राहिलं तर आपल्याला कधी लाईट पडलेला दिसणारच नाही. त्याच्यामध्ये अजून एक आहे, म्हणजे हे आता हे बोलते ते ह्या प्रॉब्लेमशी कनेक्ट रिलेट नाही करत, पण मी दुसरं सांगते.
आता आपण जेव्हा ध्यान करतो किंवा जस्ट एक डोळे मिटून मेडिटेशन किंवा एक स्वस्थ माइंडफुलनेस म्हणा, तुम्ही काहीही करा. म्हणजे 2 मिनिटं डोळे बंद करून आपण मांडी घालून बसतो. आता जेव्हा मनामध्ये हजार विचार चालू असतात या लाटांसारखेच, तर असं म्हटलेलं आहे एका हायर बिंग, ग्रेट बिंग और संत म्हणा किंवा अशा व्यक्तीनं, की जोपर्यंत तुमच्या मनात या लाटा चालू राहतात ना, तो जो डिवाइन व्हॉइस आहे किंवा गायडन्स आहे किंवा मेसेज आहे, जो परब्रह्माकडनं ध्यानात आपल्याला येतो, तो त्याचा आवाज आपल्याला ऐकू जात नाही. कारण आपल्या मनातल्या विचारांचाच गोंधळ आणि आवाज आणि शोर इतका चालू असतो की आपल्याला परब्रह्माचा डिवाइन साऊंड ऐकू येत नाही, असं म्हणतात. मग त्या डिवाइन साऊंडला ऐकण्यासाठी आपल्याला आपल्या मनातल्या विचारांना शांत करावं लागतं. आपण जसं एखाद्या प्रोग्रामच्या हॉलमध्ये आपण कसं म्हणतो की शांत राहा, आणि मग स्पीकर जेव्हा बोलतो तेव्हा कळतं सगळ्यांना, अगदी पिन जरी पडली तरी आवाज येतो तिचा. तर तसं आपल्याला मुख्य मेसेज ऐकण्यासाठी आतमधल्या गोंधळाला हॉलमधल्या मनाच्या शांत करावं लागतं. सगळ्यांनी शांत बसा आणि मग तो डिवाइन साऊंड, डिवाइन व्हॉइस आपल्याला ऐकू येतो, असं ध्यानामध्ये सुद्धा सांगतात. तर मग आपल्याला जीवनात फिजिकल प्लेनवर जगताना सेम गोष्ट आहे, ध्यानामध्ये सेम गोष्ट आहे, ब्रह्मांडात आणि पिंडात दोन्ही सेम गोष्ट आहे, तीच इथे लागू होते. तर तो जो ते जे म्हणतायत ना, कधी सर्व काळ तयाचा सांभाळ दूर कळी काळ घालवोनी, ते कधी आपल्याला आले दरवाजात विठ्ठल, ते कधी कळणार? जेव्हा आपण शांत बसणार. आरडाओरडा केला, भांडाभांडी केली, चिडचिड केली, तर ते नाही आपल्याला कळत कधी मेसेज येऊन गेला आणि कधी मदत येऊन गेली. म्हणून पहिले तर सगळ्यात संकट आल्यानंतर पहिल्यात सगळे शांत करायचं सगळ्यांना. शांत बस, बघूया काय सुचतंय, कोणाला काय सुचतंय, आपल्याला काय सुचतंय, काय मार्ग दाखवला जातोय. ते फार महत्वाचं आहे. अदरवाईज त्या मी अमक्याचा भक्त आहे आणि मी याच्यावर श्रद्धा आहे, त्याला काही काडीचा अर्थ नाहीये. नुसती वाह्यात बडबड आहे की मी याला मानतो आणि त्याला भक्त नाही, अमकय आणि ढमकय. राजाची एकांते लागी धनंजया, कायम मागावया लागे भीक. तैसे भक्त माझे प्रेम पात्र साचे, लाजे ना तयाचे करायासी. जन्म मृत्यूची या लाटां माझी पाही, गटांगळ्या खाई जग सारे. देखोनी हे दृश्य चित्ता माझी भला, विचार हा आला पंडू सुता. ऐसा भव सिंधू जरी क्षुब्ध होय, सांग कोणा भय नुपजेल. खवळलेला समुद्र बघून कोणाला भीती नाही वाटणार, प्रत्येकाला वाटेल कोणीच त्याच्यातनं सुटणार नाही. तेथे भोळे भाळे माझे भक्तजन, जातील भिवून ह्याची लागी. तयाची अगावा आलो मी धावून, साकार सगुण होनिया. सहस्त्र नामाच्या बनवोनी नौका, त्यात भक्ता एका बैसवोनी. भवार्णवातून करावया पार, मी तो कर्णधार झालो पार्था. कर्णधार म्हणजे नावाडी. जे का कुटुंबादी परिवारे युक्त, तया तरांड्यात बैसविले. आणि एकटेजे तया अनायासे, ध्यानाची आकासे लाविले मी. कोणा प्रेम पेटी बांधोनिया पोटी, आणिले मी तटी सायुज्याच्या. असो भक्त कोणी चतुष्पाद प्राणी, तयाचा देखोनी भक्तिभाव. 4 पायांचा. वैकुंठाचे राज्य पावावया भले, सामर्थ्य मी दिले तया लागी. ऐसी भक्ताची या उद्धाराची चिंता, लागली सर्वथा मज लागी. कोणालाही इग्नोर करत नाहीत ते. प्राणी असू दे, मनुष्य असू दे, झाडं पानं वेली, सगळ्यांची ते काळजी घेतात. कोणालाही ते असं सोडत नाहीत. पण त्यांना चान्स द्यावा लागतो आपल्याला सांभाळण्याचा. सगळं आपण केलं, मी केलं, मी केलं, यांनी केलं, त्यांनी केलं, असं करत करत करत, म्हणजे कधी कधी माणसं मी बघितलंय, आपण केलं असं नाही म्हणत, घरातल्या एकाच कोणाचं तरी खूप गुणगान, हाच करतो हाच करतो. अरे पण त्याला कोण करायला शक्ती बुद्धी ज्ञान कला देतो? तो तो परब्रह्म देतो. तर त्या व्यक्तीलाही जाणीव करून दिली पाहिजे, तुझ्या मार्फतही तोच करतोय, नाहीतर त्याचा अहंकार वाढायचा.
की अरे सगळ्यांच्या वेळेला मीच धावून येतो. हो की नाही? तर तेही शहाणपण आपण दिलं पाहिजे. आपल्या घरातला जो करता असेल, एखादा धावत असेल सगळीकडे, तर त्यालाही जाणीव असली पाहिजे की प्रत्येकाच्या मार्फत ते परब्रह्मच काम करतं, दुसरं कोणीही नाही. आता त्यांनी म्हणले नौका कशाची बनवली? सहस्त्र नामाच्या बनवनी नौका त्यात भक्ता एका बैसवनी. भवार्णवातून करावया पार, मी तो कर्णधार झालो पार्था. ती बोट पुढे नेतायत कोण? नाव कोणाच्या नामानी बनलेली आहे? परब्रह्माच्या नामानी. श्रीरामाचं नाम, गजानन महाराजांचं नाम, कुठल्या संतांचं नाम, विठ्ठलाचं नाम. त्या नामाला घेतो तेव्हा तो नावाडी बनतो आणि तो आपल्याला पार करवतो. म्हणजे काय, ती त्यांची जबाबदारी बनते. पण सायमल्टेनियसली आपलं कर्म कसं असावं ते मी मगाशी सांगितलं, की ते त्याला बॅलन्स करणारं असावं. नाही ते इकडे इम्बॅलन्स आणि तिकडे एक्सपेक्टेशन नुसतीच, की मला सांभाळतील, ते नाही चालत. जे का कुटुंबादी परिवारे युक्त तया तरांड्यात बैसविले, आणि आणि एकटे जे तया अनायासे ध्यानाची आकासे लाविले मी. आणि जे एकटे आहेत, जे कुटुंब आहेत, ती परिवार ते नाम नाम घेऊनच पुढे जातात. पण एकटा एकटा कोण असू शकतो? योगी असू शकतो, संन्यासी असू शकतो. तर त्याला ध्यानातनं मार्गदर्शन होतं. जे मी मगाशी सांगितलं ना, की तो डिवाइन साऊंड. कारण तो जेव्हा साधना करतो, दोन्ही गोष्टी आल्या बघा मगाशी बोलताना, की ध्यानाचं जेव्हा हे असतं, रोजच्या जीवनात म्हणलं मी मगाशी, की आपण आरडाओरडा करतो, मनात लहरी उठतात, वादळ उठतं, ते सांगितलं. आणि नंतर मी ध्यानाचं पण माझ्या तोंडून गेलं, की ध्यान करतानाही आपल्याला आतला शोर थांबवावा लागतो. डिवाइन साऊंड, डिवाइन मेसेज, डिवाइन गायडन्स, डिवाइन व्हॉइस ऐकावा लागतो. तिथून आपल्याला मार्गदर्शन येतं, की आता पुढे काय करायचंय, पुढे काय येणार आहे. आणि त्याला कसं दिसतं, तर त्याला इंट्युएशनच्या थ्रू, गायडन्सच्या थ्रू त्याला दाखवलं जातं, की पुढे काय होणार आहे किंवा पुढे कोण कोण तुझ्या लाईफमध्ये तुला मदत करणार आहे. हा प्रॉपर त्याला पाथ दाखवला जातो. पण ते सगळं करणारा कोण असतो? परमात्मा असतो. तिथे जर तो म्हणेल मला वाव माझी एवढी प्रगती झाली आणि मी आता मला इंट्युएशन आली, तर तो वेडा म्हणायचा. त्याला काही कळूनच नाही राहिलं. अहंकार कुठेही चालत नाही. कुठल्याही व्यक्तीनं अहंकार केलेला चालणार नाही. हा पहिला रूल आहे. असो भक्त कोणी चतुष्पाद प्राणी, तयाचा देखोनी भक्तिभाव. वैकुंठाचे राज्य पावावया भले, सामर्थ्य मी दिले तया लागी. ऐसी भक्ताची या उद्धाराची चिंता, लागली सर्वथा मज लागी. आपुलिया छंदी गुंतविले भक्ती, मज चित्त वृत्ती समोर पोनी. म्हणून या पार्था भक्ती पंथे जावे, ध्यानी हे ठेवावे भक्त राजा. आता कसं आहे, हे झालं आपलं मगाशीच सांगून, की भक्त कसा आहे? मज चित्त वृत्ती समर्पिल्या आहेत. चित्त म्हणजे ज्याच्यामध्ये आतमध्ये खळबळ खळबळ माजते ती, आणि वृत्ती म्हणजे सर्व आपल्या इंद्रिय आणि सगळ्या वृत्ती आपल्या, सगळं आपलं जे चालू असतात व्यवहार, सगळ्या एनर्जी व्हेकल्सनी, ते सगळं ते समर्पित पाहिजे. अगदी बरोबर मी सुरुवातीला सगळं सांगितलं, की एकीकडे एक करायचं आणि दुसरीकडे दुसरं व्यवहार ठेवायचा, ते चालणार नाहीये. भक्त हा असाच पाहिजे, तर तो त्याच्या डेफिनेशन प्रमाणे परब्रह्माच्या तो भक्त राज ठरतो. म्हणून या पार्था भक्ती पंथे जावे, ध्यानी हे ठेवावे भक्त राजा. मय्येव मन आधस्त्वं, मयि बुद्धिम निवेशय, निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. अखंडित माझ्या स्वरूपाच्या ठाई, होऊन या राही मिरासी तू. मन आणि बुद्धी प्रेमभावे दोन्ही, राहिली रिघोनी मज माझी. तरी तुझ लागी सुनिश्चय पार्था, होईल सर्वथा माझी प्राप्ती. मिरासी म्हणजे वतनदार. मनबुद्धी दोन्ही राहता माझ्यात, मी तू ऐसे द्वैत उरे कोठे.
मालवता दीप जैसे तेज लोपे प्रकाशे हरपे अस्तकाळी किंवा देहातून निघे जैसा प्राण धावती मागून इंद्रियेही तैसी मनोबुद्धी जातीलही जेथे संगे येई तेथे अहंकार म्हणून या माझ्या स्वरूपाच्या ठाई ठेवून या देई मनबुद्धी. आता एक गंमत आहे हा म्हणजे हे ग्रॅज्युअली कळतं पण हा अभ्यास वृत्तीचा हा पाठ आहे हा पूर्ण. आपण काय म्हणतो आपण म्हणजे वाहून दिल्यासारखं आपण भ्रमात नाही जगू शकत. अगदी एक एक सेकंद, एक एक दिवस, एक एक मिनिट, एक एक वर्ष, एक एक महिना, एक एक आठवडा आपल्याला खूप जास्त फोकस्ड, अटेंटिव्ह आणि लक्ष देऊन जगावं लागतं. म्हणजे आता मगाशी मी म्हंटल की ध्यानातून आपल्याला इंट्युशन येते. हा एक मी उल्लेख केला मगाशी. पण आता इंट्युशनची पण मजा आहे. लोअर इंट्युशन अँड हायर इंट्युशन, त्याच्यात सुद्धा लोअर अँड हायर आहे. लोअर इंट्युशन येते ती सोलर प्लेक्सिस कडनं येते. सोलर प्लेक्सिस इन्व्हॉल्व्ह असतं आय मी सेंटर. सोलर प्लेक्सिस म्हणजे मणिपूर चक्र, ते इन्व्हॉल्व्ह असतं. आणि हायर इंट्युशन मध्ये अपर चक्रास इन्व्हॉल्व्ह असतात. आज्ञा चक्र, क्राऊन चक्र, डिवाइन गायडन्स येतो क्राऊन आणि आज्ञा चक्रात. आणि लोअर बॉडी इंट्युशन्स येतात सोलर प्लेक्सिस इन्व्हॉल्व्ह असतो तेव्हा. त्यामुळे आपण इंट्युशन पण आपण म्हणू नाही शकत हो मला गायडन्स आलाय म्हणजे दिस इज ट्रू. नो, आपल्याला ते तरासून पाहावं लागतं, चेक करावं लागतं हे कुठून आलेलं इंट्युशन आहे. आय मी सेंटर कडनं आलेलं इंट्युशन आहे का. आणि हा जो अभ्यास आहे ना, हा मागे मी सांगितलं होतं की स्वतःला ग्रेट समजल्यावर ही चूक होण्याची 100% चान्सेस असतात. की माझी तयारी होतीये, मी कुठेतरी स्टेजवर पोहोचतोय किंवा लेवल किंवा खूप चांगलं काहीतरी घडतंय किंवा कारण कारण गंमत आहे. जेव्हा ध्यान करायला लागतो ना तेव्हा काही व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीज आपल्याला महसूस व्हायला लागतात शरीरामध्ये, एनर्जी सेंटर्स मध्ये. आणि मग माणसाला असं वाटतं, सामान्य ह्युमन बिंग्सना, की खूप काहीतरी होतंय. आणि मग त्यातनं अहंकाराची डेव्हलपमेंट होते, प्राईड एनर्जी. पण हे सगळं ना नेहमी ऑब्झर्वर बनून करावं. म्हणजे ना काही प्रिन्सिपल्स आहेत जगताना खूप म्हणजे तुम्ही हे पुन्हा पुन्हा ऐका हे सेशन्स. बऱ्याच गोष्टी मी सांगून टाकतेय, क्लूज दिलेले आहेत, हिंट्स दिलेले आहेत. माझ्या सेशन्स मधनं बऱ्याचदा या गोष्टी गेलेल्या आहेत. पण जेव्हा जसे जसे लेयर ओपन होतील ना तुमचे सगळ्यांचे, तसं तसं तुम्हाला ते कळत जाईल काय बोललंय ते. आता काय असतं की जरी आपल्याला आपण साधना करत असलो तरी लोअर बॉडी कडनं, आपल्या लोअर चक्रास कडनं साधना पहिली होते कारण ती लोअर चक्रास पहिले डेव्हलप होतात. आणि इन केस अपर चक्रास पहिले डेव्हलप झाले तर थोडासा गोंधळ होतो कारण लोअर बॉडी मधनं कुंडलिनी शक्ती आहे ती खालून वर जाणार आहे. म्हणजे बेसिक चक्र, मूलाधार, मूलाधार चक्राच्या तिथे ती कुंडलिनी शक्ती बसलेली आहे. मुख्य आदिशक्ती, डिवाइन एनर्जी फोर्स, जिवंत, तो खाली बसलेला आहे. आणि तो चढणारे खालून वर जाणारे, त्यामुळे त्याचा पाथ कोणता आहे, लोअर चक्राकडनं अपर चक्राकडे. बेसिक चक्र मूलाधार, त्याच्यानंतर स्वादिष्ठान, त्याच्यानंतर नेवल चक्र नाभी, त्याच्यानंतर मणिपूर येतं सोलर प्लेक्सिस, मग हृदय चक्र, त्याच्यानंतर थ्रोट चक्र, त्याच्यानंतर आज्ञाचक्र. असं करत करत ती वर जाणार आहे. त्यामुळे पहिले तिच्या मध्ये रस्त्यात कोण येणार आहे, लोअर बॉडी येणार आहे, सेक्स चक्र येणार आहे, बेसिक चक्र येणार आहे, नेव्हल चक्र येणार आहे. सोलर प्लेक्सिस मध्ये हे 4 मेजर लोअर चक्रास येणार आहेत. आणि म्हणून जर ते प्युरिफाईड नसतील ना तर सगळा गोंधळ उडतो आणि सगळंच म्हणजे मे बी इन्कारनेशन अख्खं म्हणजे जन्म व्यर्थ जाऊ शकतो. त्यामुळे एकदम असं हा मला असं काहीतरी व्हायला लागलंय, हा मी दी ग्रेट आहे,
हा मी खूप चांगला साधक आहे असं कधीच नाही म्हणायचं, अगदी असलो तरी नाही म्हणायचं. कारण आपण नसतोच. आपल्याच्या थ्रू तो डिवाइन एनर्जी काम करते, आपली जस्ट व्हेकल आहे. इतकी क्लॅरिटी हवी, इतकं द्रष्टा पण हवाय. द्रष्टा, बघणारा, ऑब्झर्वर. ऑब्झर्वर म्हणून साधना करायची, नेहमी लक्षात ठेवा. मी साधना करते हा अप्रोच नाही पाहिजे. मी ऑब्झर्वर आहे, मी आत्मा आहे आणि मी ऑब्झर्व करतोय की कशी या इनकार्नेटेड सोलची डेव्हलपमेंट होते. ह्या अप्रोचनी, ह्या ॲटिट्यूडनी नेहमी साधना करा, तर कधीही प्राईड एनर्जी वाढणार नाही. 100%. हे ऍप्लिकेशन केलेलं आहे तेवढ्या अधिकाराने मी सांगू शकते. आणि जरी झालं, काही अनुभव आले, तरी द्रष्टा, ऑब्झर्वर बनायचं. ओके, ऑब्झर्व करून ठेवायचं. अच्छा, इथे हे होतंय, तिथे ते होतंय, असं दिसतंय, असा अनुभव येतोय, पाहायचं. आपल्याला अनुभव आला म्हणून एकदम असं हा मला अमुक दिसलं किंवा काहीतरी एनर्जेटिक अपग्रेडेशन होतंय, हे माहिती असलं तरी आपण थांबायचं. पेशन्स, पेशन्स अँड पेशन्स. बाहेर वागताना पेशन्स, आतमध्ये अनुभवताना पेशन्स. पेशन्स ही मुख्य की आहे, चाबी आहे. सगळे ताले त्याने खुलतात. पेशन्स. तर ते जेव्हा असतं ना, तो खालून जेव्हा चक्रांची डेव्हलपमेंट व्हायला लागते, तेव्हा अनुभव तिथेही आपल्याला तसेच येतात जे वरच्या चक्रांचे येतात. पण ते लोअर इंट्युशन आहे आणि लोअर इंट्युशन मिसगाईड करू शकते. त्यामुळे इंट्युशनला पण ना फार महत्व नाही द्यायचं. ते आलेला गायडन्स आहे तर ठीक आहे, अप्लाय करायचा, बघायचं खरंच गायडन्स आहे का आपला गैरसमज आहे किंवा आपल्या मेंटल बॉडी जास्तच काम करून राहिली आहे विचार करण्याची आणि काय काय आयडियाज काढते शोधून. ते बघावं लागतं. आणि अगदी इंट्युशन असली म्हणून खूप खुशही नाही होऊन जायचं. खूप लंबा रस्ता आहे, कारण ती इंट्युशन काहीच नाही खरी बघायला गेली तर. खूप लंबा रस्ता आहे पुढे परब्रह्मापर्यंत पोहोचायचा. त्यामुळे कशानेच हुरळून नाही जायचंय, अजिबातच नाही. ग्राउंडेड, रूटेड, ग्राउंडेड पाहिजे आत्मा. त्याचं खालनं पाश सुटलेले नाही पाहिजे, हवेत बलून जाणारा असतो ना तो, तसा नाही पाहिजे आपण. तर रूटेड पाहिजे. तर हे सगळं नेहमी लक्षात ठेवायचं. अखंडित माझ्या स्वरूपाच्या ठाई होऊन या राही मिरासी तू. मिरासी म्हणजे वतनदार. मन आणि बुद्धी प्रेमभावे दोन्ही राहिली रिघोनी मज माझी. आणि ही मन आणि बुद्धी सगळ्यात मोठं संकट हे दोन गोष्टी करतात. त्याला जेव्हा आपण तिथे लावतो ना पायाशी, तेव्हा मग मला असं झालं, मला असं झालं, मला हा अनुभव आला, मला हा दृष्टांत झाला, मला हे विजन दिसलं किंवा मला शरीरात अमुक अमुक जाणवत आहे, मग ती कुंडलिनीच आहे. हे मन आणि बुद्धी हे मुळात तिथे सेवा करत असल्यामुळे ते आपलं अक्कल चालवत नाहीत आणि आपल्याला डायव्हर्ट करत नाहीत की बघ तुझं खूप काहीतरी होत आहे, असं करत नाही. मग आपण ऑब्झर्वर मोडवरच राहतो. आणि तेच इथे ते सांगतायत की अखंडित माझ्या स्वरूपाच्या ठाई राहून या होऊन या राही मिरासी तू. मग तेव्हा आपला दर्जा कसा असतो, वतनदारासारखा. तेव्हा आपण खरंच चांगली ग्रोथ करू शकतो. वतनदार म्हणजे काय, एक चांगल्या पोझिशनवर तुमची ग्रोथ सुरू होते. जर आपण आपलं माझं काहीतरी खास होत आहे असं म्हणलं की ठप खाली. खूप नाजूक पाथ आहे हा आणि मी खूप बारीकीनं प्रत्येक गोष्टीला पॉइंट आउट केलेला आहे थ्रू आउट पहिल्या सेशन पासनं. त्यामुळे ते रेग्युलर ऐकून तुम्हाला अंदाज येईल की कसं जायचंय. मन आणि बुद्धी प्रेमभावे दोन्ही राहिली रिघोनी मज माझी. तरी तुझ लागी सुनिश्चय पार्था होईल सर्वथा माझी प्राप्ती. कधी होईल? सुनिश्चय, 100% गॅरंटी. कधी होईल? जेव्हा मन आणि बुद्धीचे चाळे बंद होतील आणि तिला तिकडे कामाला लावू, परब्रह्माच्या ठिकाणी. की तू काही मनाने उगीच आपले तारे तोडायचे नाही आहेत आणि बुद्धीचे हे पण नको आहेत, घोडे नको आहेत दौडवलेले. असं होतंय तसं होतंय, अमकं झालं तमकं झालं, मी स्पेशल आहे. खूप वेळा भक्तांचा तो पण गैरसमज होतो की
अमुक गुरु मला मदत करतात, स्वामी मला मदत करतात, विठ्ठल माझ्यासाठी धावून आला, गणपती माझ्यासाठी येतो, देवी माझ्यासाठी आली. अरे नाही, ते सगळ्यांसाठी करतात, असं काही नाहीये. म्हणजे ना, अक्षरशः स्वतः बरोबर खूप स्ट्रिक्ट राहायला लागतं या पाथवर. नाहीतर आपण असे बलून सारखे हवेतच उडायला लागतो, आणि त्यांनी अहंकार होतो, आणि बाकीचे बरोबरची परिवारातली माणसं हर्ट होतात बेसिकली. मनबुद्धी दोन्ही राहता माझ्यात, मी तू ऐसे द्वैत उरे कोठे. मग आता मन बुद्धी राहिल्याने काय होतं? द्वैत. हे द्वैत काय आहे? मी वेगळा, मला खूप कळतंय. आणि मग समोरचा कोण असतो? तो काय राक्षस थोडी आहे, तर तोही तर दैवताचा अंश आहे ना, परब्रह्माचा अंश आहे. तर तो वेगळा माझ्यापासून वेगळा नाही. एक एकरूपता किंवा अद्वैत हे विसरायला होतं, जर मन आणि बुद्धीला ताब्यात नाही ठेवलं आणि कामाला नाही लावलं तर, ग्राउंडेड नाही ठेवलं तर त्याला. नाहीतर अद्वैत नाही मिळत, द्वैतामध्ये जातो. माझं होतंय, अमक्याचं नाही होत. किंवा परब्रह्म सुद्धा आपण त्यालाही वेगळं समजतो. त्याच्याशी कुठेतरी कॉम्पिटिशन, मगाशी मी सांगितला होता हा पण पॉइंट, की कुठेतरी आपण गुरूंशी पण कॉम्पिटिशन करायला लागतो. तर ते फार 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 नाजूक पाथ आहे हा, आणि कुठूनही आपण ठपकन खाली येऊ शकतो. ब्लंडर्स खूप तेज होतात, आणि त्याची शिक्षा खूप मोठी होते ह्या पाथवर. आणि आपल्याला ते समाजात बघायला पण मिळतं. ह्या स्पिरिच्युअल पाथवर असलेल्या बऱ्याच लोकांचं एकदम खाली घसरतात ती लोक. कारण हा इतका आगीत, म्हणजे डोळ्यांमध्ये अंजन घालून चालायचा पाथ आहे. हा जरा पण तुम्ही भ्रमात गेले की पाय घसरला म्हणून समजायचा. अगदी डोळ्यात अंजन घालून स्वतःकडे बघायचं, की मी नक्की कुठे आणि कसा चालतो आहे, आणि परमात्म्याचं बोट सुटलेलं आहे की नाही, की धरलेलं आहे घट्ट, विवेक सोबत आहे की नाही. विवेकाचा दिवा सतत मार्ग दाखवला पाहिजे, हातात कंदील विवेकाचा पाहिजे, की त्यांनीच मार्ग दाखवला पाहिजे. जरा पण आपल्या डोक्याने आपण पाऊल नाही टाकायचं. म्हणून मन आणि बुद्धी, कारण विवेक असतो तिथे मन आणि बुद्धी ताब्यात असते. हे सतत सतत सतत. मालवता दीप जैसे तेज लोपे, प्रकाश हरपे अस्त काळी, किंवा देहातून निघे जैसा प्राण, धावती मागून इंद्रियेही, तैसी मनोबुद्धी जातीलही जेथे, संगे येई तेथे अहंकार. मन बुद्धी गेल्यानंतर काय येईल? अहंकार येतो. सगळं सांगितलं मी मगाशी, की अहंकार येतो. अरे माझं काहीतरी असं होतंय बरं, खूप काहीतरी मला कळायला लागलंय. हा अहंकार. म्हणून या माझ्या स्वरूपाच्या ठाई ठेवून या देई मन बुद्धी. त्यांना तिथे लावा. द्रष्टा बनून जगा, ऑब्झर्वर. एवढे होताच धनंजयासाच सर्वव्यापी मीच होशील तू. बोलणे हे माझे नाही अप्रमाण, वाहतसे आण आपुली मी. तो सुद्धा शब्द देऊन सांगतोय की मी खोटं नाही सांगत आहे. आता सर्वव्यापी मीच होशील तू म्हणजे नक्की काय होईल? तर जेव्हा आपण ऑब्झर्वर बनतो ना, तेव्हा आपण देहातनं बाहेर येतो. परब्रह्म कसा आहे? तो अव्यक्त, निराकार, निर्गुण आहे. आणि आपली जी ऑब्झर्वेशन करण्याची स्टेट असते ती त्या स्वरूपासारखीच होते. तोही ऑब्झर्वर आहे. त्याने निर्माण केलं, पण तो त्याच्यात इन्व्हॉल्व नाही आहे की मी करतोय. ऑब्झर्वर आहे तो. तसेच आपण बनतो. म्हणजे काय? सर्वव्यापी मीच होशील तू. बाहेरनं स्वतःला बघशील. त्यांनी पण जग निर्माण केलं आणि तो बाहेरनं बघतोय. जेव्हा स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट व्हायला लागते, म्हणजे आपण म्हणतो वननेस वननेस वननेस, अरे वर जाऊन सगळ्यात वर काय आहे? निर्गुण निराकार कुठे आहे? वेर इज परब्रह्म? कॉस्मिक परब्रह्म म्हणतो आपण त्याला. कुठे तो सापडतो का? असा दिव्याचा गोळा आहे लाईटचा, हा हे परब्रह्म आहे, आलो बर का मी इथपर्यंत, असं नाहीये. स्पिरिच्युअल हायेस्ट वननेस डेव्हलपमेंट म्हणजे काय? की त्याच्यासारखंच निर्गुण निराकार व्हायचंय आपल्याला. आकारच नाही. मग आकारच नाही तर मग कसं पाहिजे? ऑब्झर्वर. त्याला ऑब्झर्वरला काही हे आहे का? काही काही आकार आहे का? जो बघणारा असतो, द्रष्टा, आत्मा द्रष्टा.
आत्मा ही शक्ती आहे, निर्गुण निराकार प्रकाश स्वरूप द्रष्टा आहे, ऑब्झर्वर आहे, तो ऑब्झर्व करतो. ह्या पद्धतीनं आपल्याला त्याच्या स्वरूपाशी एकरूप व्हायचं आहे. खूप ऍबस्ट्रॅक्ट मिनिंग आहे हे. बोलणे हे माझे नाही अप्रमाण, वाहत असे आण आपुलिनी. अथ चित्तम समाधातुं न शंकोषि मयि स्थिरम. अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय. नातरी हे चित्त मन बुद्धी सवे पूर्णपणे द्यावे माझ्या हाती. तुझ सर्व काळ घडे नाही जरी, तरी ऐसे करी पंडुसुता. क्षण एक तरी देत जाई चित्त, आठा प्रहरात थोडे थोडे. मग माझ्या ठाई राहता जडोन, सुखाचा जो क्षण लाभे तेथे. आता चित्त त्याच्या सोबत द्यायचंय, मन आणि बुद्धी द्यायचे. हे सगळं तो म्हणतोय कळायला करायला अवघड आहे, तर कम से कम एक क्षण, म्हणजे 1 मिनिट करा, मग 2 मिनिटं करा, मग 5 मिनिटं करा, 10 मिनिटं करा, असं करत करत सवय लावायची स्वतःला. जसे जसे आपण प्रपंचाच्या विचारांमध्ये घुसायला लागतो, परत खेचायचं. अरे नाही, मी कशाला चिंता करतेय, मी कशाला अमुक करतोय, कशाला पाय घसरत राहतो. हा अनुभव मी सुद्धा घेत असते. फार कठीण आहे हा पाठ. सगळं माहिती असतं, सगळं करत असलो, सगळं, पण एक क्षण असा येतो की अक्षरशः आपलं कंट्रोल जातो. आपल्याला असं वाटतं कसं करायचं हे सगळं. मग तिथे जसं मागच्या श्लोकात त्यांनी सांगितलं, मी सांभाळतो, मी येतो, मी सावरतो तुम्हाला, तसा तो येतो. तो सांगतो, अरे बाळा, घाबरू नकोस. घाबरलं कसं काय? अस्थिर कसं झालंस? नाही, मी आहे, काळजी करू नको. मग पुन्हा आपल्याला तो ट्रॅकवर टाकतो. पण ते सगळं कधी युज टू झाल्यानंतर, हे जी आता इथे बोललाय ना, तरी हे चित्त मनबुद्धी सवे पूर्णपणे द्यावे माझ्या हाती. एकदा ते सोपवल्यानंतर जेव्हा आपलं जरा पाय घसरायला लागतो, लगेचच तो धावत येतो. अरे अरे अरे, सांभाळ स्वतःला, असा घसरू नकोस, असा धीर सोडू नकोस. तिथे मात्र तो अगदी स्वतः येतो, अगदी ठळकपणे येतो. पहिले जो हलकासा प्रकाश येत असतो, तो अगदी त्याच्यावर पूर्ण ठेवल्यानंतर तो प्रत्यक्ष आलेला आपल्याला दिसतो कोणाच्या ना कोणाच्या रूपाने. अक्षरशः धन्य व्हायला होतं की बाप रे, मला तर माहितीच नव्हती, इथे मी कड्यावरनं पडणार होते आणि आता या माणसाने येऊन सावरलं. अक्षरशः अशी असे अनुभव येतात, मिराकलस. पण केव्हा? जेव्हा मन बुद्धी आणि चित्त हे टोटल त्याला सरेंडर आहे, समर्पित केलेलं आहे. कुठेही त्यांना स्वतःचा आपले घोडे दौडवायचा स्कोप नाहीये. मन बुद्धी चित्त अहंकार, अंतःकरण चतुष्टय, त्यांना कोणालाही स्कोप नाहीये. सगळ्यामध्ये परब्रह्म आहे. आणि साक्षी भावनेमध्ये, साक्षी रूपामध्ये, ऑब्झर्वर फॉर्म मध्ये आत्मा काम करतो आहे. क्षण एक तरी देत जाई चित्त, आठा प्रहरात थोडे थोडे. मग माझ्या ठाई राहता जडून, सुखाचा जो क्षण लाभे तेथे. त्या त्या क्षणी पार्था तेवढी अरुची, उपजेल साची विषयात. संपोनी या वर्षा शरत्काल रिगे, मग नदी लागे ओहोटाया. तैसे वेगे चित्त काढेल तेथून, प्रपंची गुंतून राहिले जे. किंवा शशीबिंब पौर्णिमेपासून, दिसन दिस क्षीण होय जैसे. मग अवसेस हारपे संपूर्ण, तैसे भोगातून निघून या. हळूहळू चित्त रिघेल माझ्यात, तरी तू निभ्रांत मीची होसी. या स्टेजेस आहेत. आम्हाला आपल्याला माहिती आहे ना, मूनच्या स्टेजेस आहेत, चंद्राच्या स्टेजेस आहेत. पूर्ण चंद्र पासून अमावस्या आपल्याला अभ्यासात आहे. स्टेजेस त्याच्या 15 दिवसांच्या 15 कला. तसंच आध्यात्मिक प्रवासामध्ये स्टेजेस आहेत वेगळ्या वेगळ्या. हळूहळू हळू आपल्याला एक एक पाऊल पुढे जावं लागतं. एकदम काहीही घडत नाही. कदाचित कधी मध्ये जन्म लागतात अनेक, 1 2 4. कदाचित एका जन्मात पटकन होऊन जातं, कारण मागचा अभ्यास भरपूर असतो. आणि हा इंडिव्हिज्युअल जर्नी आहे, ह्याचं कंपॅरिझन नाही होऊ शकत एकाचं दुसऱ्याशी. खूप सगळ्याची स्टोरी वेगळी असते, त्यामुळे डोंट कम्पेअर विथ अदर्स.
आपण जेव्हा कम्पेअर करतो स्वतःला दुसऱ्याशी, म्हणजे आपण स्वतःचा अपमान करतो. माझ्या माझ्या अकॉर्डिंग, माझ्या अंडरस्टँडिंगच्या अकॉर्डिंग, की एवढा जो जर्नी करून आपण आलो. फॉर एक्झाम्पल, मी जर कम्पेअर करायला गेले स्वतःला कोणा व्यक्तीशी, किंवा एखाद्याच्या स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटशी, तर मी माझ्या आत्म्याचा मी अपमान करीन तसं करण्यात. का बरं? कारण मी मेनी मेनी थाउजंड इन्कारनेशन मी जर्नी करत एफर्ट घेत आलेली असेल, आणि मी एवढस थोडस काहीतरी पाहून न समजून जर स्वतःला कमी लेखलं, तर तो माझ्या जर्नीचा अपमान आहे पूर्ण. त्यामुळे आत्म्याचा रिस्पेक्ट करायचा कायम, की त्याने खूप अनुभवलंय. त्याच्या कारण शरीरामध्ये आत्मा कुठे असतो? कॉझल बॉडी. कॉझल बॉडीचं एक लेयर आहे. त्या लेअरवर ही एक व्हेइकल आहे, आणखीन एक आहे. ती सगळ्यात शेवटी ती मर्ज होते. मागे मागे एका सेशन मध्ये मी सांगितलं होतं, कारण शरीरही आत्मा सोडतो तेव्हा वननेस होतो त्याचा. येण्या जाण्याचं कारण संपतं जेव्हा कारण शरीर मर्ज होतं. पण त्याला खूप मोठा जर्नी येतो. येणं जाणं म्हणजे इच्छा संपून जातात जन्माला यायच्या. ते ते कारण शरीर. तर आत्मा त्याच्यामध्ये सगळं घेऊन कॅरी करतो आहे. तर त्याच्या त्या जर्नीचा अपमान आहे. आपण जर आपली कॉम्पिटिशन दुसऱ्याशी केली, किंवा दुसऱ्याची कॉम्पिटिशन आपल्याशी केली, काही म्हणा तुम्ही, कंपॅरिझन म्हणा, कुठेही. आणि हेच सगळीकडे अप्लाय करायचं, अभ्यासामध्ये, संसारामध्ये. कधीही दुसऱ्याबरोबर कम्पेअर नाही करायचं स्वतःला, आणि दुसऱ्याला करू पण नाही द्यायचं. तेवढ्याच पॉवरनी जगायचं, की डोंट कम्पेअर मी विथ एनीवन. आपण असेच आहोत, तुम्ही तसे आहात, मी अशी आहे. हा सेल्फ रिस्पेक्ट. सेल्फ इज व्हॉट? आय मी माय सेल्फ नाही. सेल्फ इज हायर सेल्फ, आत्मा. तो सेल्फ, इथे जो सेल्फ म्हटला जातो, तो तो सेल्फ वेगळा आहे. माय सेल्फ वाला सेल्फ नाही आहे हा. हा आहे सोल ऍज अ सेल्फ, इनर सेल्फ म्हणतो आपण, किंवा हायर सेल्फ म्हणतो त्याला. त्या सेल्फचा रिस्पेक्ट केला पाहिजे कायम. कधीही कंपॅरिझन करायचं नाही आत्म्याचं, त्याला नीच दाखवायचं नाही. प्रेम करायचं, आत्म्याचं प्रेम पाहिजे आतमध्ये स्वतःला. सेल्फ लव्ह म्हणतो आपण, सेल्फ लव्ह. आत्म्यावर स्वतःच्या आत्म्याचं प्रेम पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे. या गोष्टी सगळ्यात पहिले महत्वाच्या आहेत स्पिरिच्युअल पाथवर. अदरवाईज ते एखाद्या प्राण्याला दोरीला लावून खेचल्यासारखं आपण आत्म्याला खेचाटतो, की चल तू कर, हे कर, ते कर, हठयोग कर, आमक कर, ठमक कर. अरे खेचाखेची नाही करायचे. रिस्पेक्ट, तो महत्वाचा आहे. आतमध्ये धाव 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 नाही करायची. प्रत्येकाचं डिझाईन ठरलेलं आहे, प्लॅन ठरलेला आहे. संपोनिया वर्षा शरत्काल रिगे, मग नदी लागे ओहोटाया, तैसे वेगे चित्त काढे तेथून, प्रपंची गुंतून राहिले जे. जेव्हा तशी चंद्राची कला येते, तेव्हा एक वेळेला चंद्र दिसतच नाही. म्हणजे तो असूनही मग चंद्र गायब असतो का? गायब नसतो झालेला. तो पलीकडे असतो, आपल्याला दिसत नसतो आपल्या प्रदेशात. तसंच आपण, आपला इंटरेस्ट जातो म्हणून काय आपण गायब होत नाही प्रपंचातनं. आपण तिथेच असतो. जसा चंद्र असतो असूनही नसल्यासारखा, असूनही दिसत नसतो, तसेच आपण असतो पण नसतो, अशी स्थिती येते. तैसे वेगे चित्त काढेल तेथून, प्रपंची गुंतून राहिले जे. जे गुंतलेला पार्ट असतो, तो त्याची गुंतागुंत सुटते आणि सुटाव. त्यामुळे तो त्याचा प्रेझेन्स दिसत नाही. असूनही नसल्यासारखा, चंद्रासारखं. खूप मोठे अर्थ आहेत. पूर्ण चंद्र म्हणजे पूर्ण इन्व्हॉल्व आपण प्रपंचामध्ये, गुरफटलेले. हळूहळू हळूहळू त्याचा कला बदलत जाते आणि अमावस्येकडे जातो. म्हणजे काय? चंद्र आहे पण तो दिसत नाही, कारण त्याच्यावर प्रकाश नाहीये. तो गुंतलेला नाहीये.
आणि म्हणून चंद्र दिसत नाहीये. म्हणून आपण प्रपंचात दिसत नाही. योगी असतात, ते प्रपंचात असतात पण ते दिसत नाहीत प्रपंचात असल्यासारखे. ते अमावस्येच्या चंद्रासारखे. हळूहळू चित्त रिघेल माझ्यात, तरी तू निभ्रांत मिची होसी. ह्यासीच अभ्यास योग ऐसे नाव. अभ्यास योग, येणे योगे सर्व साध्य होय. हा कोणता योग आहे? अभ्यास करायचा. हा स्वचा अभ्यास आहे ना, सेल्फ स्टडी, सेल्फ. अभ्यासाचे बळ मिळवून कोणी, अंतराळातून संचरती. व्याघ्र सर्पाधिक दुष्ट प्राणी कोणी, स्वाधीन करोनी घेती येणे. पायवाटे जाती सागरावरोनी, पचविती कोणी विषतेही. कोणी शब्द ब्रह्म अभ्यासाच्या बळे, सर्वथा आणिले आटोक्यात. अभ्यासाच्या बळे मिळे ना जे साच, ऐसे तो नाहीच काही एक. म्हणोनी तू माझ्या स्वरूपाच्या ठाई, मिळवून या जाई अभ्यासाने. अभ्यासाचं महत्व सांगतायत मग ते. हा असा जो मी, आयचा, सेल्फचा अभ्यास आहे. आय म्हणजे आय द सोल, नॉट आय मी माय सेल्फ वाला सोल. त्याचा अभ्यास केल्यानंतर कसलं बळ मिळतं? अंतराळातून संचार करायचं. म्हणजे काय? आपण असे उठून फिरत नाही भूतासारखे, तर हायर मेंटल बॉडीच्या प्लेनवर आपण काम करावं. हायर मेंटल प्लेनवर, हायर मेंटल प्लेनवर आपण ग्रेट बिंगशी कनेक्टेड होतो. आणि असा तो अंतराळातून संचार करतो. मग आपल्याला सांगितलं जातं की बाबा रे, हे काम करायचंय. ओके, फाईन, आय एम डुईंग. मग आपण फिजिकल प्लेनवर दिसतो, पण आपण आतून वेगळं काम करत असतो. डिवाइन वर्क मध्ये आपण पार्टिसिपेट करत असतो. व्याघ्र सर्पातिक दुष्ट प्राणी कोणी, स्वाधीन करोनी घेती येणे. मग ते वेगळ्या वेगळ्या कला, काय 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 काय, सागरावरून चालला, पाण्यावरनं चालले, विष प्यायलं, पचवलं. शब्दब्रह्माचा अभ्यास, म्हणजे ग्रंथ ह्याचा, वेदांचा आणि त्यातलं उच्च ज्ञान. ते अभ्यासाच्या बळाने काय 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 पॉसिबल आहे. म्हणून तू माझ्या स्वरूपाच्या ठाई, मिळवून या जाई अभ्यासाने. आणि म्हणून तू अभ्यास कसा कर की माझ्याशी एकरूप होशील. वननेस, असा अभ्यास. म्हणजे अल्टिमेटली आपल्याला काय मिळवायचंय? आपल्याला काही पाण्यावरनं चालून जादूचे प्रयोग करायचे नाहीयेत, किंवा काहीतरी करून करामती दाखवायच्या नाहीयेत. कारण त्या दाखवल्यावर पुन्हा ब्राईड एनर्जी. आपल्याला त्या भानगडीत पडायचंच नाहीये. आपल्याला एकरूपता हवी, स्वरूपता हवी, सायुज्यता हवी. आपल्याला त्यांच्याशी एकरूप होऊन मग त्यांचं काम करायचंय पुढे जाऊन. आणि अशी मुक्ती आपल्याला हवी आहे. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव. मदर्थ मदर्थमपि कर्माणि पूर्व सिद्धिम वाप्यसी. अभ्यास ही ऐसा करावया लागी, जरी तुझ्या अंगी नाही बळ. त्याचंही सोल्युशन दिलंय. तरी तुझा जैसा नित्य व्यवहार असू दे साचार तैसाची. मग अभ्यास जर करायला नाही जमत एखाद्याला, अनेक अनेक सोल्युशन दिली, सगळे सगळे सोल्युशन अवेलेबल आहेत. तुम्ही एक्सक्युजेस देऊ नाही शकत की नाही मला हे नाही, ते नाही, ते नाही. ते म्हणतात सगळं आहे. हे नाही जमत का? मग ते आहे. ते नाही जमत का? मग ते आहे. जर नाही जमत अभ्यास, मग काय करायचंय ते सांगतात. तरी तुझा जैसा नित्य व्यवहार असू दे साचार तैसा चितो. नको इंद्रियांचे करू निरोधन, विषय सेवन नको तोडू. आपुल्या जातीचा अभिमान तोही, सोडावया काही नको येथ. विधी निषेधाचे करावे पालन, कुळधर्म पूर्ण आचरावे. सर्व व्यवहार करावया ऐसे, तुझ दिधलीसे मोकळीक. परिपार्था पाहे मने वाचा देहे, जैसा होता आहे व्यापार जो. तयाचा मी करता ऐसा अहंकार, अंतरी साचार नको ठेवू. मग ते म्हणतायत ठीक आहे, अभ्यास नाही करायचा आहे, मग जसं चाललंय तसं चालू दे. इंद्रियांना निरोधन नको, म्हणजे काही मुसक्या बांधून आवळायचं नाहीये, प्रपंच सोडायचा नाहीये, जातीचा अभिमान काही काही करायचं सोडायचं नाहीये. सगळं आहे तसं जीवन चालू ठेवायचंय. मग काय करायचंय? तर मने वाचा देहे जैसा होता आहे व्यापार जो. त्याचं करते पण सोडायचंय, आणि काय घ्यायचंय? द्रष्टा पण घ्यायचंय, ऑब्झर्वर बनायचंय. करते पण नाही घ्यायचंय. मग तो करतेपणाचा अहंकार सोडल्यावर काय, कर्म केलं काय नाही केलं काय? मग त्या
अमावस्येच्या चंद्रासारखं झालं. आपण असलो तरी नसल्यासारखे. कारण करते पण आपण घेतच नाही ना. मी हे केलं, मुलांना मी मोठं केलं, मी अक्कल दिली, मी संसार कसा करायचा ते मुलांना शिकवलं. हे आपण जर म्हणलंच नाही तर आपल्याकडे करते पण येत नाही आणि त्याचा अहंकार तर त्याहून नाही येत. म्हणजे संसार केला पण त्याचं दिस दिस म्हणजे त्याचं हे आहे का, आपण क्रेडिट घेतोय का पूर्ण चंद्राचं, तर नाही. करूनही न केल्यासारखं. कारण ते जस्ट कर्तव्य आहे, ते देहाने केलेलं आहे. धर्माचं पालन केलं आहे, कुळधर्म किंवा इतर धर्म आपले त्याचं पालन केलेलं आहे. करणे आणि न करणे तेही जाणे सर्व काही जगन्नाथ. ते त्यांनीच केलेलं आहे, मी काही केलेलं नाही, त्यामुळे करते पण माझ्याकडे येत नाही. केलं काय नाही केलं काय, करणारा तो आहे, मी नाही. जो का परमात्मा जगत सूत्रधार विश्वाचे व्यापार चालवितो, उणे पुरे कैसे असो तुझे कर्म ठेवी मनोधर्म सारखाची. मन स्थिर, मनाचं धर्माचं पालन काय की मन स्थिर, ते एका स्टेज मध्येच पाहिजे. ते नाचलं नाही पाहिजे इकडे तिकडे तिकडे तिकडे. उणे पुरे कैसे असो तुझे कर्म ठेवी मनोधर्म सारखाची. नको मानू त्याचा चित्ती हर्ष शोक, जीवन सार्थक एक साधी. हर्ष, शोक, आनंद, दुःख म्हणजे त्या लाटा आहेत मनामध्ये येणाऱ्या. पण मनाला काय करायचंय, स्टेबल करायचंय. जे पहिल्या श्लोकात मी सांगितलं होतं, मनाचा धर्म एक सारखा ठेवायचा आहे, त्याला नाचू नाही द्यायचंय, उचंबळू द्यायचं नाही पाणी त्यातलं, त्याला स्टेबल करायचं. तेव्हाच आलेला गायडन्सनी आपली नैया पार होऊ शकते. माळी आणे जळ जया ठाई नेले तया ठाई गेले निवांत ते. माळी जसं ठरवतो त्याप्रमाणे ते पाट बनवतो, त्याच्याप्रमाणे पाणी वाहत जातं. पाणी ठरवतं का स्वतः मी इकडनं जाईन मी तिकडनं जाईन, नाही. तसा आपला सर्वात शरीर धर्म तसा ठेवायचा. जसं घडतंय तसं शांतपणे मी सगळं करेन, पण करता पुन्हा परब्रह्म, करते पण माझ्याकडे नाही. तैसे तुझे व्हावे सर्व ही व्यापार जाणोनी ईश्वर सूत्रधारी. असो आडवाट किंवा उजू मार्ग रथासिका सांग चिंता त्याची. म्हणून प्रवृत्ती निवृत्तीचा भार नको माथ्यावर बुद्धीची या. फार फार खूप छान सांगितलंय बघा इथे. आता इथे म्हटलंय त्यांनी, असो आडवाट किंवा उजू मार्ग रथासिका सांग चिंता त्याची. रथ असतो, रथ चालवतोय, गाडी चालवतोय, त्या गाडीला टेन्शन आहे का, नाही. त्या गाडीला माहितीये की हात हातात चाक कोणाच्या हातात आहे, तर चालवणाऱ्याच्या, सारथीच्या. ती गाडी चिंता नाही करत, तुम्ही जशा खड्ड्यातनं ह्याच्यातनं त्याच्यातनं पाण्यातनं तुम्ही नेता तसं ती जाते गाडी. तसंच आपण शरीराने काम करायचं आहे. करता करविता तो आहे, चालक मालक तो आहे. आणि आपण काय आहोत, आपण द्रष्टा आहोत, ऑब्झर्वर. कारण त्यातनं जेव्हा, आता बघा, ऑब्झर्वर बनतो ना तेव्हा आपल्याला ऑब्झर्वर बनतो तेव्हा आपल्याला कोणाचं तरी अनम्यूट होत आहे सारखं. आयफोन कोणाचा मोबाईल आहे, म्यूटच करून ठेवा ते. कारण ऑब्झर्वर बनतो, काय सांगू तुम्ही. तैसे तुझे व्हावे सर्व ही व्यापार जाणूनी ईश्वर सूत्रधारी. असो आडवाट किंवा उजू मार्ग रथासिगा सांग चिंता त्याची. म्हणून प्रवृत्ती निवृत्तीचा भार नको माथ्यावर बुद्धीची या. हा, मी सांगत होते जेव्हा आपण ऑब्झर्वर असतो ना आपल्याला शिकायला खूप मिळतं. म्हणजे आता घरामध्ये जेव्हा दोन मुलं असतात तेव्हा सेकंड चाइल्ड असतं तो ऑब्झर्व करत असतो, की मोठ्या चाइल्डला जेव्हा ट्रीटमेंट म्हणजे घरात सगळं शिकवलं जातं, सेकंड चाइल्ड स्मार्ट असतं जास्त. का बरं, कारण तो स्वतःच पण जर्नी करत असतो, सायमल्टेनियसली तो मोठ्याचा जर्नी पण बघत असतो. तर जेवढं आपण ऑब्झर्वर बनू तेवढं लर्निंग फास्ट आणि नॉलेज जास्त मिळतं. त्यामुळे ऑब्झर्वर बनण्यामध्ये ना खूप मोठा बेनिफिट आहे. म्हणून ऑब्झर्वर बनायचं.
पार्टिसिपेट नाही करायचं सगळ्यामध्ये. असो आडवाट किंवा उजू मार्ग रथासिका सांगत चिंता त्याची, म्हणून ही प्रवृत्ती निवृत्तीचा भार नको माथ्यावर बुद्धीची या. कशाचं लोड घ्यायचं नाही, आपल्या डोक्यावर भार घेऊन जगायचं नाहीये. नित्य निरंतर तुझी चित्तवृत्ती राहू दे किरीटी माझ्या ठाई. चित्तवृत्तीवर इथे फार बोललेलं आहे, लक्षात आलं असेल. घडे तेथे कर्म थोडे किंवा फार, नको हा विचार मनी आणू. निवांत ते सर्व मज समर्पून ठेवी अनुसंधान माझ्या रूपी. ते जे मगाशी म्हणलं होतं की एक एक क्षण, एक एक मिनिट तू कम से कम 8 प्रहरातला एक 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 हे तरी तू मला दे, प्रॅक्टिस सुरू कर. तर अनुसंधान, अखंड संधान म्हणजे कनेक्शन, कॉन्स्टंट कनेक्टेड, अशी आपली जी स्थिती. मग त्याच्यासाठी काही खूप आपल्याला सतत आपलं लक्ष असं नाही, आपलं कर्तेपणातनं आपण बाहेर यायचं. त्या तो जो अमावस्येचा चंद्र आहे त्याला नीट समजा, तो आहे पण तो नाही असल्यासारखा. तर ते कर्तेपणाचा रोल तसा आहे, करायचं आहे पण दिसलं नाही पाहिजे की मी करतोय. आपोआप शरीराच्या मार्फत ऑब्झर्वर करतोय. मग सर्व भावे ऐसी होता भक्ती सायुज्याची प्राप्ती अंतकाली. आणि त्याचा रिझल्ट काय आहे? सायुज्य भक्तीच फळ त्या डिसिपलला मिळणार आहे. तर ह्या श्लोकावर आपण थांबू. ह्या पद्धतीनं म्हणजे त्याने चित्तवृत्ती, मन, बुद्धी ह्यालावर नियंत्रण ठेवणं आणि समर्पण, हे ह्याच्यावर जास्त करून इथे सगळ्या श्लोकांमध्ये भक्तियोगात सांगितलेलं आहे. आपण इथे थांबूया. हा श्लोक आहे हा 10. 10 पूर्ण झाले. 11वा आपण मंगळवारी घेऊ.